स्वराज्य संवाद न्यूज, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। पावसाच्या दिवसात नद्या ओढ्यांवर जाणे किती धोकादायक ठरू शकते याची एक अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना आंबेगाव तालुक्यातून समोर आली आहे। पिंपरी साखरी गावातून 9 दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या दीपक खाडे या तरुणाचा मृतदेह अखेर दिगद येथील धरणाच्या कडेला गाळात आढळून आला आहे। ओढ्याच्या पाण्यात वाहून गेलेल्या दीपकचा तब्बल 9 दिवस शोध सुरू होता। या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे। पाहूया त्या संदर्भातील सविस्तर वृत्त। ही संपूर्ण घटना 22 जुलै रोजी सकाळी 10:30 वाजता घडली होती। पिंपरी साकेरी येथील दीपक सुरेश खाडे आणि त्याचा मोठा भाऊ विकास हे दोघे ओढ्यातील शेतीपंपाची मोटार पाण्याबाहेर काढण्यासाठी गेले होते। मोटार बाहेर काढल्यानंतर मोठा भाऊ विकास हा शेजारीच असणारे स्टार्टर खोलत होता। त्याच वेळी दीपक आपले कपडे, चप्पल आणि मोबाईल काठावर ठेवून अंघोळीसाठी पाण्यात उतरला। पण पाण्याचा प्रवाह वेगवान असल्याने तो थेट पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला। ही गोष्ट भावाच्या लक्षात येण्याआधीच दीपक डोळ्यादेखत नाहीसा झाला होता। या घटनेची माहिती पाटणचे सरपंच लक्ष्मण मावळे यांनी तातडीने घोडेगाव पोलीस ठाण्याला दिली। आंबेगाव तालुका आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे धनंजय कोकणे आणि घोडेगाव पोलीस ठाण्याचे PSI महेश पवार यांनी 8 जणांच्या टीमसह संपूर्ण धरणक्षेत्र पिंजून काढले। मात्र गेले काही दिवस सुरू असलेल्या मुसळधार पाऊस आणि मृतदेह खडकात अडकल्याची शक्यता यामुळे या शोधकार्यात मोठे अडथळे येत होते। तब्बल 9 दिवस हा थरारक शोध सुरू होता। अखेर 30 जुलै रोजी दिगद येथील धरणाच्या कडेला गाळामध्ये दीपकचा मृतदेह स्थानिक गावकऱ्यांना आढळून आला। पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत शहानिशा केली असता हा मृतदेह दीपक खाडे याचाच असल्याचे स्पष्ट झाले। दीपकचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून गोडेगाव पोलीस ठाण्याचे API सागर पवार आणि PSI महेश पवार या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत। ऐन उमेदीच्या वयात दीपकचा असा दुर्दैवी अंत झाल्याने पिंपरी साकेरी परिसरावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। दीपकच्या मृत्यूने संपूर्ण आंबेगाव तालुक्यातून शोक व्यक्त केला जात आहे। स्वराज्य संवाद न्यूज तर्फे आम्ही सर्व नागरिकांना आवाहन करतो की पावसाळ्यात ओढे, नद्या आणि धरणांच्या परिसरात जाताना अत्यंत सावधगिरी बाळगा। पाण्याचा अंदाज येत नसल्याने स्वतःचा जीव धोक्यात घालू नका। आपल्या जीवाची आणि कुटुंबाची काळजी घ्या।